जरा जरा रोहित 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 हवा मोकळी घे, हवा मोकळी घे, हवा मोकळी घे. बहिरे बहिरे गडबड करू नका, चिकन करा. मिरजेतील प्लॅस्टिक गोडाऊनला भीषण आग, लाखोंचे नुकसान. मिरज MIDCत असलेल्या शहीद मुजावर तौहीन मुजावर यांच्या प्लॅस्टिक भंगार गोडाऊनला शॉर्ट सर्किट आग लागून यामध्ये प्लॅस्टिकचे वस्तू जळून खाक झाले. गोडाऊन बाहेर असलेल्या वीज वितरणाच्या ट्रान्सफॉर्मरच्या खाली पडलेल्या प्लॅस्टिकला आग लागली. आग इतकी भीषण होती की क्षणार्धात ती आग गोडाऊनच्या आत असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंना लागली. माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी वीज वितरण कंपनीला याची माहिती कळवली आणि लगेच या परिसरातील वीज वितरण विभागाने वीज बंद केली. गोडाऊनमधील आतील भागास मोठी आग पसरली होती. अग्निशामक विभागास याची माहिती कळविताच काही मिनिटात अग्निशामकचे जवान दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग विझवताना गोडाऊनमधून धुरांचा लोट येत होता. प्लॅस्टिक जळाल्याने सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशामक जवानांना आग विझवण्यात मोठी अडचण निर्माण होत होती. आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या 3 गाड्या तैनात होत्या. जवानांनी काही वेळाने आग आटोक्यात आणली. गोडाऊनमध्ये धूर कोंडल्यामुळे जवानांना श्वास घेताना त्रास होत होता. प्रचंड धुळीमुळे काहीच दिसत नव्हते. परिसरात सर्वत्र धुळीचा लोट पसरला होता. अग्निशामक जवानांनाही याचा त्रास होत होता. तिन्ही बाजूने पाण्याचा वर्षाव सुरू होता. काही वेळाने गोडाऊनचा पत्रा काढून धूर बाहेर काढण्यात वाट करून दिली. काही वेळात आग आटोक्यात आली. अग्निशामक विभागाने फायरमन रोहित निकम, प्रसन्न पाटील, आमोद गडदे तसेच चालक विनोद मगदूम, शशिकांत चव्हाण, प्रशांत शिंदे यांनी आग आटोक्यात आणली. ट्रान्सफॉर्मरच्या खाली जे प्लॅस्टिक व इतर कचरा पडला आहे तो काढून घेण्यासाठी वीज वितरण विभागाने संबंधितांना वारंवार सांगितले होते. तरीही याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशी घटना घडल्याचे परिसरात चर्चा होत होती. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला असता आजूबाजूला कारखाना मोठा धोका निर्माण झाला असता. याच ट्रान्सफॉर्मरवरून अनेक कंपन्यांना वीज देण्यात आली आहे. वीज पुरवठा बंद केल्यामुळे अनर्थ टळला. या परिसरात असलेले अनेक कारखाने बंद करण्यात आले. वीज वितरणाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. सर्वत्र वीज कनेक्शन बंद केले होते. ट्रान्सफॉर्मरची केबल वायर जळून खाक झाली होती. वेळेत वीज कनेक्शन बंद केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.